वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। वागीशायस्य वदने लक्ष्मीर्यस्य च वक्षसि यस्यास्ते हृदये संवित् तं नरसिंहमहं भजे। नमस्कार। कालच्या भागामध्ये श्री नरसिंह जयंतीच्या या पावन पर्वाच्या पूर्वसंध्येला आपण श्रीमद भागवताच्या सप्तम स्कंधातील भक्त प्रल्हादांच्या चरित्राचा भाग पाहिला। भगवान श्री नरसिंहाची उपासना भारतामध्ये अनेक ठिकाणी होते। अनेक मंदिरे आणि अनेकांचं कुलदैवत भगवान नरसिंह आहेत। श्रीमद भागवताचे श्रेष्ठ टीकाकार श्रीधर स्वामी हे श्री नरसिंहाचे एकनिष्ठ उपासक होते। श्रीमद भागवत सामान्य विद्वानाला शब्दशः कळण्यास बरेच कठीण आहे, पण श्रीधरः सकलम वेत्ती श्री नरसिंह प्रसादतः या शब्दात श्री नरसिंहाच्या कृपा प्रसादामुळे मला ते संपूर्णपणे कळले आहे असं ते आत्मविश्वासाने सांगतात। प्रल्हाद चरित्राचा भाग पाहत असताना हे भक्त प्रल्हाद हे भगवंताच्या कृपेमुळे, देवर्षी नारदांच्या अनुग्रहामुळे, देवर्षी नारदांच्या आश्रमात राहिल्यामुळे अगदी गर्भावस्थेपासून या भगवत भक्ताची संगत त्यांना मिळाल्यामुळे अनेक सिद्धांत त्यांना गर्भावस्थेतच ऐकायला मिळाले आणि त्यामुळे असुर योनीत जन्माला येऊनही त्यांनी आपल्या जन्माचं तर सार्थक केलंच, पण या सगळ्या असुर बालकांना समोर बसून ते या मोक्षाकडे नेणाऱ्या गोष्टींची माहिती द्यायला लागले, त्यांच्यापुढे संकीर्तन करायला लागले, भगवंत नामाचं संकीर्तन करायला लागले आणि त्यांनाही शिकवायला लागले। जेव्हा षंड आणि अमर्क त्या ठिकाणी आले, त्यांनी हा सगळा प्रकार पाहिला की भक्त प्रल्हाद स्वतः भगवंताचं चिंतन करतायत, पण या सगळ्या असुर बालकांनाही त्यांनी आपल्या नादी लावायला सुरुवात केली। धोक्याची घंटा वाटली त्यांना। षंड अमर्कांनी ताबडतोब प्रल्हादाला हिरण्यकश्यपूंच्याकडे नेलंय। हिरण्यकश्यपूला सांगितलं की त्यांच्या अनुपस्थितीमुळे, त्यांची अनुपस्थिती असताना या प्रल्हादांनी आपल्या बालमित्रांना भागवत धर्माचं रहस्य सांगायला सुरुवात केली। या सगळ्या असुर बालकांना यांनी भगवंताच्या नामामध्ये भगवंताचं नाम घ्यायला भाग पाडलंय। गुरुकुलातल्या प्रचलित शिक्षणापासून परावृत्त होऊन ईश्वरपरायण झालेत ते, आणि ही जेव्हा गोष्ट त्यांनी हिरण्यकश्यपूच्या कानावर घातली तेव्हा तो निर्दय नास्तिक असुराधीप हे सगळं ऐकून अत्यंत क्रोधाविष्ट झाला। आपला सगळ्यात छोटा मुलगा असूनही त्यांनी स्वतःच प्रल्हादाला मारण्याचा निश्चय केला। अगोदरही अनेक प्रयत्न केले होते। होलिकेची कथाही आपण सगळ्यांनी ऐकली आहे की ज्या होलिकेला अग्निदेवांचं वरदान होतं की अग्नीपासून तिला भय नाही, म्हणून तिने स्वतः भक्त प्रल्हादांना घेऊन अग्नीत बसण्याचा प्रयत्न केला। त्याचा परिणाम असा झाला की जेव्हा भगवत भक्ताला त्रास होतो, जेव्हा भगवत भक्ताला मारण्याच्या इच्छेनं
त्याला त्रास देण्याच्या इच्छेनं जेव्हा हे आसुरी लोक प्रयत्न करायला लागतात, तेव्हा ते अग्निदेवांना दिलेलं वरदान मात्र उलटतं आणि या होलिकेचा जळून अंत होतो अग्नीमध्ये आणि भक्त प्रल्हादांना मात्र कुठल्याही प्रकारची इजा होत नाही. हिरण्यकश्यपू पुढे हे सगळं होतं. हिरण्यकश्यपू आपल्या कनिष्ठ पुत्राला मारून थकून गेला होता. आता करायचं काय? गुरुजींनी सांगितल्यापासून तर हिरण्यकश्यपूचा राग शिगेला पोहोचलाय. प्रल्हादाची कठोर शब्दात निर्भत्सना केली. खडसावून विचारला, अरे कुलांगारा, माझ्या आज्ञेचं उल्लंघन करण्याचं साहस या त्रैलोक्यात कोणी करत नाही, देव सुद्धा करत नाही, आणि मग तू कोणाच्या जीवावर असं करतोस? आपल्या पित्याला क्रोधाविष्ट झालेलं प्रल्हादानं पाहिलंय. तरीही भक्त प्रल्हाद अत्यंत शांतपणे त्यांच्या समोर उभे आहेत. आपल्या क्रोधाविष्ट पित्याकडे एक प्रेमळ कटाक्ष त्यांनी टाकलाय आणि त्यांना उपदेश करायला सुरुवात केली की आपण आपला हा असुर भाव सोडून द्या. आपल्या अधिपत्याखाली राहणाऱ्या, आपल्या अंकित न राहणाऱ्या, कुमार्गाकडे नेणाऱ्या मना व्यतिरिक्त दुसरं कोणीही या संसारात आपला शत्रू नाही. सर्वांच्या बद्दल मनात समान भावना ठेवा आणि हीच भगवंताची श्रेष्ठ पूजा, असं प्रल्हादानं सांगितल्यावर हिरण्यकश्यपू मात्र अतिशय क्रुद्ध झालाय. पुन्हा अतिशय क्रुद्ध झालाय. प्रल्हादाला मारून टाकण्याची धमकी दिली. तुझा उपदेश बाज कर. वारंवार माझ्या शत्रूचं विष्णूचं नाव घेतोयस. सिंहासनावरून खाली उडी घेतली. समोर येऊन उभे राहिलेत. म्हणले, मूर्खा, माझ्याशिवाय कोण या त्रिभुवनाचा स्वामी आहे? कोण आहे तो जो सर्वत्र आहे असं तू म्हणतोस ना? तर मग तो कुठं आहे? कुठं आहे तू सांग. या राजमहालात तो कुठं दिसतोय का? या भिंतीत आहे का? कुठे आहे तो? या हवेमध्ये आहे का? या मोकळ्या जागेमध्ये आहे का? या सिंहासनामध्ये आहे का? या समोरच्या स्तंभामध्ये आहे का? असं सगळीकडे बोट दाखवून हिरण्यकश्यपू विचारू लागला, रागाने विचारू लागला. सिंहासनावर उडी मारताना तेथील एका खांबावर मुष्टीप्रहार केला. प्रल्हादाने सांगितलं, त्या खांबात आहे. नाही, कुठे नव्हे तर या सगळ्या ठिकाणी माझा परमेश्वर, माझा भगवंत व्यापून उरलेला आहे. भुजल तेज सबीरख काष्ठाधिकी असे वसला, स्थिरचर व्यापुनी अवघाची तो परमात्मा दशा अंगुले उरला. पिताजी, अहो सगळीकडे येतो. तुम्ही जिथे म्हणाल तिथे. तुम्ही विचारताना समोरच्या स्तंभात आहे का तो? आहे, तिथेही तो आहे. आणि त्याच क्षणी सिंहासनावरून उडी मारताना त्या खांबावर एक भयंकर अशा प्रकारचा मुष्टीप्रहार त्या ठिकाणी केलाय. त्या स्तंभातून प्रचंड ध्वनी प्रगट झाला. त्या ध्वनीनं सर्व ब्रह्मांड फाटलं की काय असा भास झाला. आणि हिरण्यकश्यपू एवढा असुर, त्रैलोक्य विजेता, तोही त्या आवाजानं भयभीत झालाय. आणि त्यावेळी त्यातनं भगवान नरसिंहाचं प्रागट्य झालंय. सत्यम विधातुम निजभृत्य भाषितम व्याप्तींच भूतेषु अखिलेषु च आत्मनः अदृश्यतात्यद्भुत रूपमुद्वहन स्तंभे सभायान्न मृगन्न मानुषम. आपला सेवक भक्त प्रल्हाद आणि ब्रह्मदेव यांची वाणी सत्य करण्यासाठी, सर्व पदार्थांमध्ये आपली व्यापकता सिद्ध करण्यासाठी त्याच वेळी त्या सभेमध्ये त्या खांबामधून अतिशय आश्चर्यकारक अशा प्रकारचं रूप धारण करून भगवंत प्रगट झालेत. ते रूप न सिंहाचं होतं न मनुष्याचं. मुष्टीप्रहाराने भग्न झालेल्या त्या स्तंभातून सर्वव्यापी प्रभू नरसिंह स्वरूपात तत्क्षणी आविर्भूत झाले. हिरण्यकश्यपून आपली गदा गरगरा फिरून त्या अतिरौद्र नरसिंहावर आवेशात प्रहार करण्यासाठी गदा उचलली. हे भगवान नरसिंह अतिशय क्रुद्ध झालेले आहेत. त्यांच्या भगवंताला, त्यांच्या भक्ताला
त्रास झाल्यामुळे नरसिंहानं त्या गदेसहित त्याला मुठीत पकडलंय. पण तो प्रबळ दैत्य सटकला, ढाल तरवार घेऊन पुन्हा नरसिंहावर तुटून पडला. पुन्हा भगवान नरसिंहाने त्याला पकडलं. असे झटापट बरेच वेळा झाले. हिरण्यकश्यपू शौर्यानं लढत होता, पण भगवान नरसिंहा पुढे त्याचं काही चाललं नाही. भगवान नरसिंहाने त्याला पकडलं, सभेच्या दारावर जाऊन त्याला मांडीवर घेतलं आणि ब्रह्मदेवाने दिलेल्या वरदानाप्रमाणे तिन्ही सांची वेळ आहे, आत आणि बाहेर कुठे नाही आहेत. भगवान नरसिंह हिरण्यकश्यपूला घेऊन त्या उंबऱ्यावर जाऊन बसलेत. ना ते जमिनीवर आहेत, ना आकाशात आहेत, न घरात आहेत, न बाहेर आहेत. वेळही ना सकाळची आहे, ना रात्रीची आहे, ना दिवस आहे, ना रात्र आहे. तिन्हीसांची वेळ झालेली आहे. आणि अशा तिन्हीसांच्या वेळेला या भगवान नरसिंहाचं प्रागट्य झालेलं आहे. आणि या प्रागट्य होऊन त्यांनी हिरण्यकश्यपूला आपल्या मांडीवर घेतलंय. कुठल्याही शस्त्राने ते त्याचा वध करत नाहीत, तर सभेच्या द्वारावर नेऊन मांडीवर घेऊन आपल्या नखांनी त्यांनी त्याला असं फाडलं की गरुडानं जसं विषारी सापाला फाडावं. आपल्या तीक्ष्ण नखांनी हिरण्यकश्यपूचं पोट फाडून त्याला जमिनीवर आपटलं. हजारो दैत्य दानव हातात शस्त्र घेऊन भगवंतावर प्रहार करण्यासाठी आलेत, परंतु भगवंत चारी बाजूने आलेल्या त्यांना आपल्या भुजांनी, लाथांनी आणि नखांनी ठार मारतायत. आपला भक्त प्रल्हादाचे बोल खरे करण्यासाठी, सर्व व्यापकता सिद्ध करण्यासाठी भगवान नरसिंह वैशाख शुद्ध चतुर्दशीच्या दिवशी लाकडाच्या स्तंभामधून, दगडाच्या खांबामधून प्रगट झालेत. असं म्हणतात की पंजाबमधील मुलतान शहरात हिरण्यकश्यपूची राजधानी होती. इथे भगवान नरसिंह प्रगट झाल्या कारणानं पंजाबातले शीख आपल्या नावासमोर सिंह नावाचा शब्दाचा वापर करतात. ते सिंहासारखे बलवान आणि शक्तिशाली आहेत. असो, दैत्यवधाच्या या अद्भुत घटनेनं सगळे देव, गंधर्व, विद्याधर, सिद्ध ऋषी आनंदित झालेत. त्यांनी भगवान नरसिंहाची स्तुती सुरू केली. साक्षात ब्रह्मदेवानेही त्या ठिकाणी नरसिंहाची स्तुती केली. प्रभू, आपण अनंत आहात, आपल्या शक्तीला कोणाला अंत लागत नाही. आपला पराक्रम अद्भुत आणि कर्म पवित्र आहे. जरी आपण गुणांच्या द्वारा आपल्या लीलेने संपूर्ण विश्वाची उत्पत्ती, पालन आणि प्रलय करीत असला तरी स्वतः निर्विकार असता मी आपणास नमस्कार करतो. अशा त्या भयाक्रांत परिस्थितीत ब्रह्मदेव, रुद्रदेव, देवेंद्र सगळ्या देवांनी आपापल्या परीनं भगवान नरसिंहाच्या त्या अद्भुत पराक्रमाची हर्षभराने, स्वयंस्फूर्तीने स्तुती केली. तरीही त्या रौद्रावतारी क्रोधावेशाचा अंत होण्याचं चिन्ह दिसेना, ते शांत होण्याचं चिन्ह दिसेना. सर्वांचे दुरून स्तवन चालू होते आणि सगळे स्तवन संपल्यानंतर भगवंताचा तो प्रलयंकारी क्रोध, आवेश काही शांत झाला नाही. भगवान नरसिंह त्यांच्या भक्ताला झालेल्या त्रासामुळे रागाने थरथरत होते. सिंहासारख्या डरकाळ्या, प्रचंड डरकाळ्या त्यांच्या मुखातनं बाहेर येत होत्या. त्यांचा क्रोधावेश पाहून त्यांच्या जवळ जाणं सगळ्यांना कठीण होऊन बसलं होतं. अशा श्री नरसिंहाच्या जवळ ब्रह्मदेव, शंकरासारखे प्रमुख देवगणही जाऊन शकले नव्हते. तेव्हा देवांनी विष्णुपत्नी असणाऱ्या लक्ष्मींना त्या ठिकाणी पाठवलं. पण त्यांनीही जेव्हा त्या नरसिंहाचं प्रचंड आणि अद्भुत असं रूप पाहिलं तेव्हा त्याही भयभीत झाल्या. त्याही त्यांच्याजवळ जाऊ शकल्या नाहीत. आणि बघ, ब्रह्मदेवाच्या लक्षात आलं. आपल्या जवळ उभ्या असलेल्या भक्त प्रल्हादाला म्हणाले, बाळा, तुझ्या पित्यावर भगवान कोपले. तुझ्यावर झालेले अन्याय भगवंताला सहन झालेले नाहीयेत. आता तूच त्यांच्याजवळ जा आणि त्यांना शांत कर. असं म्हणून ब्रह्मदेवाने भक्त प्रल्हादाला भगवान नरसिंहाच्या जवळ पाठवलंय. परम भागवत बाळ प्रल्हाद भगवंताजवळ गेलेत. हात जोडून साष्टांग नमस्कार घातलाय. भक्त प्रल्हादाचा स्पर्श भगवंताच्या पावलांना होतोय. भगवंतांना जाणीव होते
की आपला प्रिय भक्त आपल्या जवळ आलाय. स्वपादमूले पतितं तमर्भकं विलोक्य देव कृपया परिप्लुतः उत्थाप्य तच्छीर्ष्ण दधात करांबुजं काला हि वित्रस्ताद्याम कृताभयम. आपल्या चरणाजवळ पडलेल्या बाळाला पाहून देवाचं हृदय कळवळलंय. त्यांनी प्रल्हादाला उठवून त्याच्या डोक्यावर कालसर्पाने भयभीत झालेल्यांना अभयदान देणारे आपले करकमल ठेवलेत आणि तात्काळ त्याला परमात्म तत्वाचा साक्षात्कार झालाय. प्रल्हाद परमानंदात मग्न झाला. त्या 7 वर्षाच्या बालभक्ताच्या कोमल देहावर रोमांच उभे राहिलेत. त्याच्या नेत्रातून घळघळा घळघळा आनंद अश्रू वाहू लागलेत. त्या भावसमाधीत तन्मय होऊन प्रेमगदगद वाणीनं तो नरसिंह भगवंताची स्तुती गाऊ लागलाय. ब्रह्मादया सुरगणा मुनयोथ सिद्धा सत्वैकतान मतयो वचसां प्रवाहैः नाराधितुं पुरगुणैः रधुनापि पिप्रुः किं तोष्टुमर्हति समे हरिरुग्र जाते. ब्रह्मदेव इत्यादी देवऋषी सिद्ध हे नेहमी सत्वगुणी असतात, तरी सुद्धा ते आपल्या प्रवाही वाणीनं आपल्या विविध गुणांचं गायन करू शकले नाहीत. आपल्याला अजूनही संतुष्ट करू शकले नाहीत. मी तर घोर असुर योनीत जन्माला आलेला, माझ्याकडून आपण कसे संतुष्ट व्हाल. यस्मात् प्रिया प्रिय वियोग सयोग जन्म शोकाग्निना सकल योनिषु दह्यमानः दुःखौषधं तदपि दुःखमतध्यायहं भूमन् भ्रमामि वद मे तव दास्य योगम. हे अनंता, मी ज्या ज्या योनीमध्ये गेलो त्या त्या सर्व योनींमध्ये प्रियजनांचा वियोग आणि अप्रियजनांचा संयोग करून देणाऱ्या दुःखरूप आगीमध्ये होरपळत राहिलो. ते दुःख नाहीसं करण्याचं जे औषध आहे तेही दुःखरूप आहे. आपल्यापासून वेगळ्याच वस्तूंना आत्मा समजून मी भटकतोय. ज्या योगे मी आपली सेवा करू शकेन ते साधन आपणच मला सांगा. नैषा परावरमतीर भवतो धनुष्यान जंतोर यथात्म सुरदो जगतस्तथापि संसेवया सुरतरोरिवते प्रसादा सेवानुरूपमुदयो न परावरत्वम. इतर संसारी जीवाप्रमाणे लहान मोठा भेदभाव भगवंता आपण करत नाहीत, कारण आपण सर्वांची आत्मा आणि अकारण प्रेमी आहात. कल्पवृक्षासारखा असलेला आपला प्रसाद सुद्धा आपली सेवा केल्यानेच प्राप्त होतो आणि सेवेनुसारच आपल्या कृपेचा उदय होतो. त्यासाठी जातीची उच्चता व नीचता कारणीभूत नाही. आणि म्हणून हे परमपूज्या, नमस्कार, स्तुती, सर्व कर्मांचं समर्पण, सेवा, तुझ्या चरणकमलांचं चिंतन, तुझ्या लीलाकथांचं श्रवण ही तुझ्या सेवेची 6 अंगे आहेत. आणि या सेवेशिवाय परमहंसाचं सर्वस्व असणाऱ्याला आपली भक्ती कशी बरं प्राप्त होईल. अशा प्रकारचे 6 मार्ग भक्त प्रल्हादांनी त्यांच्या स्तुतीतून सांगितले. भगवंताला जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर भगवंताची प्रार्थना करून भगवंताला नमस्कार केला पाहिजे. प्रातःकाळी जाग आल्यानंतर भगवंताचं स्मरण केलं पाहिजे. सत्कर्म करायचा निश्चय केला पाहिजे. माझ्या हृदयात विराजमान होऊन माझ्या शरीररथाचं संचालन करणाऱ्या भगवंता, तू आपल्या करकमलांनी माझ्या शरीररूपी रथाचे लगाम अर्जुनाप्रमाणे आपल्या ताब्यात घे. भगवंताची स्तुती केली पाहिजे. भगवंताची स्तुती नेहमी करून त्या भगवंताची आठवण ठेवली पाहिजे. जी जी कर्म आपण दिवसभर करतो ती सगळी कर्म भगवंताला झोपण्यापूर्वी समर्पण केली पाहिजेत. आणि सकाळी उठल्यानंतर चांगली कर्मच माझ्या हातून होऊ दे असा निश्चय झाला पाहिजे. भगवंताची सेवा करताना त्याच्या पूजेनं आपल्याला शक्य होईल त्या मार्गानं सर्व दीन जीवांपैकी ज्यांना गरज असेल ज्या सेवेची ती करत जावी. भगवंताच्याच चरणकमलांचं चिंतन करत जावं. त्या योगे प्रभूच्या प्रेमाची प्राप्ती होऊन आपण भक्ती मार्गाकडे वळू शकू. आणि शेवटचा जो लीला कथांचं श्रवण करायला सांगितलं, प्रभूंचं चिंतन अहर्निश करत करत संतांच्या चरित्र चिंतन कथा नेहमी ऐकाव्यात. शक्य तेव्हा कथा ऐकावी. रामायण भागवतातील कथांचं वाचन करावं, तेही प्रेमानं. या 6 साधना विधीपूर्वक केल्यानं जीवन सुधारतं आणि अनन्य भक्ती प्राप्त होते. भक्त प्रल्हादाने भक्ती कशी करायची
भक्ती करण्याचे जे 6 मार्ग आहेत, हे 6 मार्ग प्रार्थना, स्तुती, सर्व कर्मांचं समर्पण, सेवा, भगवंताच्या चरणकमलांचं चिंतन आणि भगवंताच्या लीलाकथांचं श्रवण हे नित्य करण्याचा उपदेश आपल्या सगळ्यांसाठी करून ठेवला आहे. या 6 साधनांचा उपयोग आपल्या मनुष्य जीवनात करून आपण या भक्तीची प्राप्ती करून घेऊ शकू. भगवंतांनी ही प्रल्हादाने केलेली सगळी स्तुती ऐकली आहे. त्या स्तुतीनं भगवान गदगद झालेत, शांत झालेत. त्यांनी त्यांचा उग्र भाव त्यागलाय. भगवान शांत झालेत. प्रल्हादाकडे मोठ्या माईनं कटाक्ष टाकलाय. प्रल्हादाच्या डोक्याहून हात फिरवलाय. प्रल्हादाकडे पाहत भगवान म्हणतायत, प्रल्हाद भद्र भद्रम तम प्रीतोहम ते सुरोत्तम वरम वृणीष्वभिमतम कामपुरोस्म्यहम नृणाम. हे प्रल्हादा बाळा, तुझं कल्याण असो. हे दैत्यश्रेष्ठा, मी तुझ्यावर प्रसन्न झालोय. तुझी जी काही इच्छा असेल ती माग. मी मनुष्यांची इच्छा पूर्ण करणार आहे. तुला जे वाटेल ते माग. तुझी जी इच्छा असेल ती सांग. ती पूर्ण करण्यासाठी मी इथे आहे. अशा प्रकारे भगवान नरसिंहांनी भाषण केलंय. एखादा सामान्य माणूस, तुमच्या माझ्यासारखा सामान्य माणूस असता तर चटकन आपण एखादा स्वार्थाचा विचार करून अढळ स्थान, मोक्ष प्राप्ती वगैरे मागितलं असतं. पण त्या असुरकुलात जन्म घेऊनही एवं प्रलोभ्यमानोपी वरैर लोक प्रलोभनैहि एकांतित्वात भगवती नैच्छत तान असुरोत्तमः. असुरकुलाचं भूषण असणारा प्रल्हाद भगवंताचा अनन्य भक्त होता आणि म्हणून लोकांना मोह पाडणाऱ्या वराचं प्रलोभन दाखवूनही त्यानं ती इच्छा केली नाही. वयानं लहान असून सुद्धा प्रल्हादानं जाणलं की वर हे भक्तीमध्ये विघ्न आणणारे आहेत. म्हणून भगवंताला प्रार्थना केली की मला पुन्हा या वरांच्या मोहात पाडू नका. नान्यथा ते खिल गुरो घटेत करुणात मनहा यस्त आशिष आशास्ते नसभृत्य सवयीवणी. हे जगद्गुरू, या बाबतीत परीक्षा पाहण्याशिवाय दुसरं कारण काही दिसत नाही, कारण आपण दयाळू आहात. जो सेवक आपल्याकडून वर इच्छितो तो सेवक नसून व्यापारी समजावा. मी आपला निष्काम सेवक आहे आणि आपण माझे निरपेक्ष स्वामी आहात. राजा आणि सेवक यांचा कारण परत्वे जसा स्वामी सेवकाचा संबंध असतो तसा तर तुमचा माझा संबंध नाही ना. आणि मग मी जर आपला निष्काम सेवक आहे तर हे वर देणाऱ्यांच्या शिरोमणी यदिराशीष मे कामान वरास्वं वरदर्शभ कामानां हृदय संरोहम भवतस्तु वृणे वरम. हे वर देणाऱ्यांच्या शिरोमणी स्वामी, हे भगवंता नरसिंहा, मी मागेन तो वर जर आपण मला देऊ इच्छित असाल तर माझ्या हृदयात कधीही कोणत्याही कामनेचं बीजच अंकुरित होऊ नये हा वर द्या. हे कमलनयना, मनुष्य जेव्हा आपल्या मनात घर करून राहिलेल्या कामनांचा त्याग करतो तेव्हा तो भगवत स्वरूपाला प्राप्त होतो. आणि म्हणून नमो भगवते तुभ्यम पुरुषाय महात्मने हरयेत भूतसिंहाय ब्रह्मणे परमात्मने. भगवान आपल्याला नमस्कार असो. आपण सर्वांच्या हृदयात विराजमान असलेले उदार स्वतः परब्रह्म परमात्मा आहात. अद्भुत नरसिंह रूपधारी श्रीहरींच्या चरणांना मी नमस्कार करतो. अशा प्रकारची प्रार्थना त्या भक्त प्रल्हादानं भगवान नरसिंहांच्या चरणी केली. नरसिंहाला गदगदून आलंय. प्रभू प्रसन्न झाले आणि म्हणाले, प्रल्हादा, अरे तू माझा निष्काम आणि अनन्य भक्त आहेस. तुला माझ्या वाचून काही नकोयस. तुझ्या प्रारब्धाचा भोग पूर्ण होईपर्यंत म्हणजे 1 मन्वंतरापर्यंत माझ्या इच्छेखातर म्हणून तू या साम्राज्याचा उपभोग घे. एवढ्या प्रदीर्घ काळात तू माझी भक्ती करत तुझ्या प्रारब्धाचा क्षय करून घे असा वर प्रभूंनी दिलाय. 1 मन्वंतरापर्यंत 71 महायुग भक्त प्रल्हादांनी प्रभूंचं जे प्रदीर्घ स्तुतिगान केलं ते ऐकून प्रभू एवढे प्रसन्न झाले की या माझ्या भक्ताला काय काय देऊन काय नको असं झालंय त्यांना. तू केलेल्या माझ्या स्तुतीचं जो मनुष्य संकीर्तन करेल आणि त्याच वेळी माझे आणि तुझे सुद्धा स्मरण करील तो या कर्मबंधनातून मुक्त होईल असं आश्वासन प्रभूंनी दिलंय. त्याचप्रमाणे भगवंत पुढे म्हणतायत, हे प्रल्हादा, तुझे वडील आणि त्यांच्या 21 पिढ्यांतील पितरांसह
सगळ्या पिढ्या पवित्र झाल्यात, कारण कुळाला पवित्र करणारा तुझ्यासारखा पुत्र त्यांना झालाय. यत्र यत्र च मद्भक्ताः प्रशान्तः समदर्शिनः साधवः समुदाचारास्ते पूजन्त्यपि कीकटाः. माझे शांत समदर्शी आणि सदाचारी भक्त जेथे जेथे निवास करतात ते देश पापांची खाण असते तरी पवित्र होऊन जातात. अशा प्रकारे विविध वर भगवान नरसिंहांनी भक्त प्रल्हादांची इच्छा नसतानाही त्याचा निष्काम भाव पाहून, त्याचा आसुर भाव, त्याचं असणारं वय आणि त्याचा निष्काम भाव या सगळ्यांचा विचार करून स्वतः भगवान नरसिंहांनी ते वर दिलेत. अशा प्रकारे हा भगवान नरसिंहांचा अवतार अलौकिक अशा प्रकारचा आहे. सगळेजण भगवान नरसिंहांना उग्र अवतार असं समजतात. निश्चित ते उग्र आहेत, पण जेव्हा भगवंताच्या भक्तावर अन्याय होतो आणि तो अन्याय त्याला वर्षानुवर्ष अनेक काळपर्यंत सहन करावा लागतो, तेव्हा त्या भक्ताच्या प्रार्थनेतून प्रागट्य झालेले भगवान हे अशाच प्रकारे उग्र रूपाने प्रगट होतात आणि आपल्या भक्ताचं रक्षण करण्यासाठी कटिबद्ध असतात. आपल्या भक्ताचं रक्षण करायला समर्थ असतात. आपल्या भक्ताचं रक्षण करायला पुढे येतात, उग्र भावाने येतात. पण जेव्हा असा निष्काम भक्त आपल्या त्या भगवंताच्या पुढे जातो, त्या भगवंताच्या पुढे जाऊन या संपूर्ण समाजाची, देशाची, या सगळ्या देशबांधवांची, इथे राहणाऱ्या जीवांची सेवा करणारा हा भगवत भक्त जेव्हा भगवंतापुढे जाऊन नम्र होतो, भगवंताला नमस्कार करतो, तेव्हा भगवंताचा उग्र भाव लगेच शांत भावामध्ये त्यात बदल होतो. उग्र भाव त्यागून भगवंत शांत होतात आणि त्या भक्ताला इच्छा नसतानाही अनेक प्रकारच्या वरदानांची खैरात त्याच्यावर करतात. हे नरसिंह अवताराचं वैशिष्ट्य नाकारून चालणार नाही. केवळ भगवान नरसिंह उग्र आहेत, त्यांची उपासना करणं हे अत्यंत पावित्र्यानं, अत्यंत मनाचा यमनियमादींचं पालन करून अत्यंत पावित्र्य जपण्याचं काम करून या भगवंताची उपासना करावी लागते. हे खरं असलं तरी ज्यांच्या ज्यांच्या घरात या भगवान नरसिंहाची उपासना आहे, त्यांनी ही उपासना अत्यंत मनोभावे पावित्र्य जपून केली तर भगवान नरसिंह अशा सर्व भक्तांच्यावर प्रसन्न होतात. भगवान नरसिंहाचं चरित्र ऐकल्यानं, भगवान नरसिंहाचं दर्शन घेतल्यानं नवग्रहांच्या पासून असणाऱ्या कुठल्याही बाधा होत नाही. भगवान शनिदेव त्यांना त्रास देत नाहीत. अशा अनेक प्रकारची वर्णनं आपण ऐकत असतो आणि आज या नरसिंह जयंतीच्या निमित्तानं या भगवान नरसिंहाची अशा प्रकारे आपण सर्वजण पवित्र भावाने, मनोभावाने, भक्तिपूर्वक, निष्काम भावाने त्यांची सेवा करण्याचं व्रत आणि भक्त प्रल्हादांनी ज्या 6 प्रकारे भगवंताला प्रसन्न करून घेण्याचे मार्ग सांगितले, त्या सगळ्या भावांनी आम्ही भगवंताची सेवा करू असा निश्चय करून या नरसिंह जयंतीच्या पावन पर्वाच्या निमित्तानं भगवान नरसिंहांना पुन्हा एकदा साष्टांग नमन करून झालेली सेवा भगवान नरसिंहाच्या चरणावर समर्पित करून या ठिकाणी माझ्या वाणीला विराम देतो. लक्ष्मी नरसिंह भगवान की जय.